काश्मीरमधल्या गुलमर्ग या परिसरात देखील या वर्षातली सगळ्यात मोठी बर्फवृष्टी झाली आहे। काल रात्रीपासूनच या परिसरात मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी सुरू झाली आहे। मोठ्या प्रमाणात झाडांवरती देखील बर्फ साचलाय, सगळीकडे बर्फ साचलाय, त्यामुळे पर्यटकांना या वातावरणाचा आनंद घेताना दिसतोय। आपण हे दृश्य पाहणार आहोत। बर्फवृष्टी सुरू आहे, या वर्षातली पहिली आणि मोठी बर्फवृष्टी होत असल्याची इथली माहिती मिळते आहे। मी सध्या गुलमर्ग परिसरामध्ये आहे आणि काल रात्रीपासून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी व्हायला सुरुवात झालेली आहे आणि सकाळचं वातावरण जर बघितलं तर पूर्ण बर्फ जो आहे पूर्ण झाडांवरती पडलेला आहे। या ठिकाणी रस्त्याचं सुरक्षित करण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे। काही परिसरातील जे नागरिक आहेत ते इथे रस्ता सुरळीत करण्यासाठी या ठिकाणी बर्फ टाकण्याचं काम मोठ्या प्रमाणावरती करते आहे। जवळपास जर बघितलं तर 5 फूट, म्हणजे मी तुम्हाला दृश्यांमध्ये दाखवलं तर 5 फुटांपर्यंत माझ्या कमरेपर्यंत या ठिकाणी बर्फ जो आहे तो साचलेला आहे आणि आज दिवसभर अशाच पद्धतीचं वातावरण या परिसरामध्ये राहणार असल्याची माहिती आहे। मोठ्या प्रमाणात यापेक्षाही जास्त बर्फ या ठिकाणी साचणार आहे। बर्फवृष्टी बघण्यासाठी काश्मीरमध्ये अनेक पर्यटकांची हिरमोड होत होती, मात्र कालपासनं पर्यटकांमध्ये मोठा आनंद पाहायला मिळतो आहे, कारण कालपासनं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी सुरू झालेली आहे आणि अनेक पर्यटकांमध्ये बर्फवृष्टी झाल्यामुळे आनंदाचं वातावरण देखील पाहायला मिळते आहे। छगन जाधव, पुढारी न्यूज, काश्मीर।